तो शबूद आहे, रामजी सकपाळचा. आता काय होणार शेठजी? काय चायवाले साहेब, आन ह्यो ज्ञानी पुरुष. हे बघा, आता ध्रुव शेटजींसाठी आणि सगळ्या गावासाठी मेलाय. मग कायद्याप्रमाणे त्याचा अंतिम संस्कार तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे मग हे निश्चित होईल आपल्यासाठी देखील आणि ध्रुवसाठी पण की आता सगळं काही संपलंय आणि येणाऱ्या भविष्यात आपल्या कुटुंबासोबत भेटण्याचा आणि आपल्या समाजात रमण्याचा आणि पिढीच्या संपत्तीवर हक्क गाजवण्याचा असे कुठलेच अधिकार राहणार नाहीत. आणि राहिला प्रश्न तो शेटजींच्या संपत्तीचा, तर जोवर शेटजी जिवंत आहेत तोवर त्यांच्या अधिकारात राहील आणि ते परलोकी गेल्यावर मंदिराच्या अधिकारात येईल. वेड लागलाय का पंडितजी? डोकं खराब झालंय का तुमचं? मानूयात की माझा मुलगा माझ्यासाठी मेलाय, पण सध्या जिवंत आहे ना तो. त्याच्या श्राद्धाचं याच्यासाठी बोललो होतो की त्याला भीती वाटावी आणि स्वतःच्या शुद्धीकरणाला तयार व्हावं. याचा अर्थ हा नाही आहे की खरंच मी त्याचा अंतिम संस्कार करून टाकू. अहो शेठजी, चांगली संधी आहे सिद्ध करायची की परंपरापेक्षा दुसरं महत्वाचं काहीच नसतंय आणि समाजाच्या नियमापेक्षा ताकदवर दुसरी कुठलीच भावना नसती. आडकाठी घेऊ नका शेठजी, जा आणि तुमच्या मुलाच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू करा. शेठजी, यो परेश बरोबर बोलतो. या तुमचं पोरग तुमच्याच धर्माचं नाही तर समध्या गावाच्या धर्माचा नाश करायला निघाले. अहो, असल्या पोराकडनं कसली आशा ठेवताय तुम्ही? ओय सेठजी, जर अजून पण तुम्ही आपल्या पोराशी मोह ठेवला तर तुम्हाला परलोकात जागा नाही मिळणार. कारण का तुमच्या पोरानं त्या माणसाचा हात पकडलाय जे नरकात जाणार आहे. अहो, अशा पोराची काय वाट बघायची? आता एकच रस्ता उरलाय शेठजी. स्वतःच्या मनावर दगड ठेवा आणि पोराचा अंतिम संस्कार करण्याची तयारी करा. मंगेश, चल माझ्या बरोबर काही बोलायचंय. शेठजी, आता सुद्धा येळ आहे, समजून जा. समाजाचा जो हिस्सा भीड बनून आपल्या सोबत राहतो त्यानं कधीच कुणाचं भलं नाही केलंय आणि गरज लागल्यावर कधी कुणासोबत उभा बी नाही राहिलाय. या गर्दीमुळे रामजी सकपाळचा परिवार आज तिथे एकटाच आहे आणि इथं तुम्ही एकटे आहात. मला तर तुम्हा दोघांची हालत एकसारखीच वाटती. या समाजानं रामजी सकपाळला धर्माच्या नावाखाली त्रास दिला होता आणि आता ह्योच समाज तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या मध्ये धर्माची भीत उभी करायला लागलाय. हो, काही बोलू नकोस. चल निघित ना, एकटं सोड मला. भीम, थांब ध्रुव. भाऊ, बाबा, भाऊ, बाबा, तू आलास? बाबा तुम्ही आलात? कशी आहेस मीरा? आहो, ध्रुव बाळा, मला असं वाटतंय की तुला इथनं आत यायला नाही पाहिजे. काका, मी घराच्या बाहेर रात्रभर भटकत असतो तेव्हा मला खूप भीती वाटते. कधी जनावरांची
तर कधी पावसाची. आणि जर त्यांच्यापासून वाचलो तर मग एकटेपणाशी. मला पण तुमच्यासोबत येऊ द्या ना आत. आजपर्यंत नाही आलो तेव्हा मी त्यांच्यासाठी जिवंत होतो, पण आता तर मी त्यांच्यासाठी मेलो आहे ना, तर मग आत येतो. आणि मी तुम्हाला वचन देतो की माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही. मला आत येऊ द्या ना. वय बाबा, आज पतूर तर ध्रुव त्यांच्या समाजाचा भाग होता, त्यामुळे त्याचं आपल्या संग राहणं बरोबर नव्हतं. आता त्या लोकांनी त्याला आपलं मानाया नकार दिला. आणि ज्या लोकांना ते नाकारत्यात आपण तेच आहोत. आणि आज ध्रुव बी तोच आहे. पर भीम, आज जसा चौकाट वलांडल याचं अस्तित्व हरवून जाईल. आणि मग अस्तित्वाशिवाय आयुष्यभर कसा काय जगणार हा? म्हणून आता त्याला त्याच्याच जगात राहू दे. म्हणजे एक तरी मार्ग राहील का तो त्याच्या घरी जाऊन आपल्या बाबाला भेटू शकल. कारण शेठजी कशी भी असली, चांगले वाईट आहे, पर हाय तर बापच ना. याचा अर्थ मंजुळाचं लगीन अजून पतूर झालं नाही. तुमच्या तिन्ही पोरांनी मिळून लग्न मोडलं. मला असं वाटलं की माझ्या पोरीचं लगीन झालं. इतक्या दिवसापासून मी काळजीत होतो, विचारात होतो की भीमाचं काय झालं असेल. हे माहित होतं की भीम घरी परत आला, पण या गोष्टीला घेऊन जरा काळजीच वाटत होती. का तुझा न भीमाचं नातं कसं असेल? असं नाही बाबा, का आई रागवली नाही, ती रागवली. आणि आज जी खोली आहे ना, तिथं लय दिस बंद ठेवलं. आणि मग मी बाहेर आलो आणि आता समजा ठीक आहे. वय ना आई? आता ठीक आहे. बस या समध्यामध्ये कोणीतरी अफवा पसरवलेली की पोरीचं लगीन न झाल्यामुळे तुम्ही जीव दिला. नंतर काय ते कळलं की तो कोणी त्यांचाच माणूस होता.
ज्याला कुणीतरी मारून तिकडं टाकून दिलं आणि गावात अशी बातमी पसरवली की रामजीनं तिकडं आपला जीव दिला. पण बाबा, आम्ही त्या पडक्या घराकडे पळत गेलो. आम्ही नाही घाबरलो होतो. याचा अर्थ एवढं समज झालं. पिंबाळा, तू एका धाडसी बापाचा धाडसी पोरगा आहेस. असं का म्हणून रडतोयस? मला एवढ्या सहजासहजी थोडीच काय होणार आहे. हा? मला काय ठाव नाही. तुम्ही आम्हासने सोडून कुठे बी जायचं नाही. नाही, त्या तुला सोडून कधीच जाणार नाही. पर भीमबाळा, माझी एक गोष्ट कायम ध्यानात ठेवायची. भावुक होणं, प्रेम असणं, ह्या समजा वेगळ्या गोष्टी आहेत. पर माणसाला आतून धीट असलं पाहिजे. कारण की आयुष्याचा प्रवास एकट्याचा असतो, फक्त एकट्याचा. भाऊ अजून लय लहान आहे तो हे समजायला. समजावलं तवाच तर मोठा होईल ना. बरं, मी जरा भास्करला भेटून येतो. या घरचा मुख्य असल्याच्या कारणानं भास्करला भेटणं गरजेचं आहे. कारण या दरम्यान जे काय बी झालं ते चांगलं नाही झालं. राम नाम सत्य, 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 राम नाम सत्य. इथेच ठेवा. अंतिम संस्काराच्या सर्व विधी इथेच केल्या जातील, याच रामजी सकपाळच्या घरासमोर, जेणेकरून त्याला लाज वाटेल की त्याने पाठिंबा दिल्यामुळे या गावातला एक जिवंत माणूस कसा मरून जातो. भीमा, अहो थांबवा त्याला. जाऊ दे. भीम जो प्रयत्न करतोय त्याला करू दे. कारण तोच एक आहे जो यांना थांबवू शकतो.
असं नग करू. मित्र हाय तो माझा. हे समज त्याच्या समोर कसं वाटन त्याला. ध्रुवला तुमचं नका समजू. मेलेला तर समजलंच हात ना. मग हे समज करण्याची काय गरज. अरे तू तर आमच्या परंपरेला मानतच नाही, तर मग तुला वाईट कसलं वाटतंय? आणि ऐक भीमराव, हे सगळं काही तुझ्याच मुळे होत आहे. मग स्वतःच्या डोळ्यांसमोर हे सगळं होताना पहा आणि आनंदी हो. वय मी नाही मानत हे समज, पण माझा मित्र तर मानतो ना. त्याच्या आयुष्याशी हे समज जोडलं गेलंय आणि त्याच्या भावनांसाठीच हे सांगतोय. भीम, यांना जे करायचे ते करू दे. तू चल. ऐक माझा ध्रुव. माझं ऐक बाळा. आपल्या स्वतःचं शुद्धीकरण करून घे, मग आपण एकत्र घरी जाऊया. बाबा, त्रास करून घेऊ नका. खुश व्हा की तुमचा मुलगा त्याच्या आईच्या जवळ चाललाय. माझी आई मेली होती तेव्हा असंच काहीतरी झालं होतं. आज मी मेल्यावर सुद्धा असंच काहीतरी होतंय. काही बोल नकस ध्रुव. भीम, तुला तर माहिती आहे ना की आईच्या जवळ राहायला मला किती आवडतं. करू दे ह्यांना माझं श्राद्ध. म्हणजे यामुळे मी माझ्या आईच्या जास्त जवळ जाईन. चला या शेठजी, चला या. वेळ निघून चाललीये. चल इथून ध्रुव. चला शेठजी.